त्याला जरा बोलायचं होतं. आई काय ते विचारणार नाहीस? काय विचारणार? आई मला तुझ्याशी एकदा बोलायचंय. हे बघ, काय विचारायचं ते मला माहिती नाही, तुझ्या डोक्यात काय विचार चाललाय तेही मला माहिती नाही, पण जे काय करायचंय ते विचार करून कर. अगं तुला काही विचारल्याशिवाय मी काही ठरवेन का? मला विचारायला हवं असं नाही, पण जे चाललंय ते चुकीचं आहे असं मला वाटतं. जाऊ दे, आपण हे करूया. ए आई बोल ना, काय चुकीचं चाललंय? आज नको ग, आज तुझा वाढदिवस आहे ना, आज नको. तू मला रागवणार आहेस का? मग बोलत का नाहीयेस? मीच सांगते पाहिजे तर. वीरेंनी मला प्रपोज केले. ते आलं माझ्या लक्षात. तुला तो आवडत नाही? बघ, मला कोण आवडतो हा प्रश्न नाहीये, प्रश्न तुला कोण आवडतोय हा आहे. मी बघते मी तू दोघांची सारखीच मैत्री ठेवू पाहतेस. मागे प्रकाशने पण तुला विचारलं. कधी? अगं ते का? कधी कसं ते सोड, पण तू त्यालाही नाही म्हणाली नाहीस. कोण म्हणाला तुला? प्रकाश. आई अगं विनी, लोकांच्या मागे त्याला काय म्हणतात माहिती आहे? की विनी एकाच वेळी दोघांना खेळवीत होती. लोकांची भाषा तू कधीपासून वापरायला लागलीस आई? लोकांचं जाऊ देतो, मी आई म्हणूनही तुला सांगत नाही, मैत्री म्हणून सांगते. विनी, मी तुझ्या डोक्यातला गोल काढून टाक. तुला कोण आवडतंय ते नक्की कर, आणि तसं दुसऱ्याला सांगून टाक, एवढंच माझं म्हणणं. म्हणजे गंमत नसते. मलाही याचा त्रास होतच असेल ना. तेच तर म्हणते मी, का त्रास करून घेतेस तू स्वतःला? अगं आज ना उद्या तुला हा निर्णय घ्यावाच लागणार आहे. तू स्वतःपासून नेमकं काय लपवू पाहतेस? हो, लपवते. आई आई मला कुठेतरी आता जसं चालू आहे तसंच चालू राहावं असं वाटत असेल तर? म्हणजे आई तुला जसा प्रकाश आवडतो तसा तो मलाही आवडतोच. अगं आता विरेनबद्दल म्हणालीस ना? हो, विरेनही मला तितकाच आवडतो. अगं मला त्या दोघांबरोबरही एकत्र राहावं असं वाटतं. अगं काय वेडी आहेस का? मी कुणालाही फसवत नाहीये. मी त्या दोघांनाही स्पष्टपणे सांगणार आहे. मला ते दोघे सारखेच आवडतात, आणि काय हरकत आहे का आम्ही तिघांनी एकत्र राहिलं तर? याला संसार म्हणा किंवा 3 मित्रांचं सहजीवन. हे तू त्या दोघांना विचारलेस? ह्या तुझा एकतर्फी निर्णय. प्रकाश आणि विरेन मला वेगवेगळे म्हणाले की ते माझ्याशिवाय जगूच शकत नाही म्हणून. दोघं वेगवेगळे म्हणालेत ना? हो हो, विचाराले ना. तुला माहिती आहे, मला कोणाच्याही निर्णयात ढवळाढवळ करायची सवय नाही. माझा तो अधिकारही नाही. तू म्हणत असशील तर बोलते. बोल ना प्लीज. विनी, मलाही असं 4 चौघींपेक्षा वेगळं जगावंसं वाटलं होतं. मला आजही माझा निर्णय चुकीचा वाटत नाही, म्हणून तर लोकांचे हजारो टोमणे खाऊनही मी स्वाभिमानाने जगू शकले. पण मला एक मात्र जाणवलं, विनी, आपले निर्णय चुकीचे नसतात ग, पण ते काळाच्या फार पुढचे असतात. कदाचित पुढे 25-30 वर्षांनी तू म्हणतेस तसे 2 पुरुष आणि 1 स्त्री एकत्र राहतीलही, पण ते 30 वर्षानंतर आणि जेव्हा मुलं होतात आणि आधुनिक काळातली मुलं आई बापांच्या बाबतीत ज्या प्रतिगामी निघतात ना, तेव्हा खरा धक्का बसतो. सगळ्या पिढीतल्या या आधुनिक मुलांना कॉम्प्युटरशी खेळतात, पण आई मात्र श्यामचीच हवी असते. एका वेगळ्या निर्णयानं 25-30 वर्ष पुढे गेलेल्या आपल्याला ही मुलं 30 वर्ष पुन्हा मागे खेचून आणतात. हे बघ, मला पुढे कधीतरी होणाऱ्या मुलांचा विचार करायचा नाहीये. मला आता फक्त आजचा विचार करायचा. अगं तेच म्हणते मी, आजच्या दृष्टीने तुझा हा विचार म्हणजे अगदी भाबडा आणि अव्यवहारी आहे. मग काय प्रेमाच्या बाबतीत व्यवहाराचा विचार करू?
प्रेमात व्यवहार आणू नकोस, पण एकाशीच प्रेम करण्याचा व्यवहार कर म्हणते मी. अगं अगं प्रेम तर अशी दोघा चौघांना वाटून टाकायची गोष्ट आहे. ते दोघं आयुष्यभर तुझी मर्जी राखायचा प्रयत्न करणार. अगं तिने अगं जन्मदाती आई जिथं स्वतःच्या सगळ्या मुलांवर सारखं प्रेम करत नाही, तिथं तू बायको म्हणून कशी त्या दोघांना पुरी पडणार? दोघं एकत्र राहणार म्हणजे नेमकं काय करणार? कशा कशात भागीदार होणार? तिने हा पोटकटपणा सोडून दे ग. अगं अगं जरा गंभीरपणे विचार कर. आई, तू तरी मला आधार देशील असं वाटलं होतं. सॉरी आई, अगं उशीर झाला मीटिंग मध्ये. तुझ्याचकडे सामान दिलं वाण्याने आणि ते पण प्लास्टिकच्या पिशवीत. जाऊ दे ग, आता दिलं त्याने. काय घोड दिसतीयेस. हॅपी बर्थडे विनी. थँक्यू. ए थांब, बघ तुला आवडते का? मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू सो मच. ते खरंच खूप छान दिसते. काय ग, लाजली बघ मी. अगं हो आई, सांगायलाच विसरले. आपली केस पुटअप झाली आहे आणि 22 तारीख मिळाली. म्हणजे परवाची? हो, येती 22. अगं आई, आशिषला नोटीस पोहोचलीच असेल. आज ना उद्या त्याचा फोन येण्याची शक्यता आहे. आपण अलर्ट राहायला पाहिजे. आज आबा आले की त्यांच्याशी बोलून घे. हो. आबा, मी त्या माझं मंगळसूत्र आणलं जरा. आणते. आई आई, हा बोल ना. ऐकतेस का? ऐक ना. हा बोल. पण आबा आले आणि त्यांनी मला विचारलं ना की काय झालं तुझ्या केसचं, तर माझं असं झालं, माझं तसं झालं, हे काय मी सांगत बसणार नाही. त्यांना त्यांच्या मुलीची काळजी असेल तर त्यांनी विचारावं. तुझा हट्टी स्वभाव अजूनही तसा. आज धुनीच्या वाढदिवशी तरी त्यांच्याशी भांडू नकोस. आई, अगं एवढं समजतं मला. बरं जाऊ दे. मी काय घालू ते सांग. आता पुन्हा तुम्हाला माझा अवतार वाटायचा. जे आहे तेच राहू दे. नाहीतर जाऊन पुन्हा मुद्दाम काहीतरी जुनं नेसून येशील. आई काय करू? बरं कोण कोण येणार आहे? सगळे सगळे आपलेच. आबा प्रमुख पाहुणे, वैजू श्रीकांत आणि विनीचे फ्रेंड्स. आणि ते 2 हिरो? हो, प्रकाश आणि विरे ते तर येणारच. खरं तर आज विनीला तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी विचारायला पाहिजे. काय कळू देत नाही दोघांपैकी कोणाला निवडलाय ते. ए विनी, बाहेर आहे ना, आज काय करते? आई, अगं एका बाळाला घेऊन जाणाऱ्या आईला बघितला. असं कोणी बघितलं ना की विनीची आठवण येते ग. मी माझ्या गालावर असं काय नाक घासायची की फार लबाड आहे ती. आई, असं कडेवरचं मूल बघितलं ना की माझा हात जड झाल्यासारखं वाटतं ग. विद्या, आपण मिनूला इकडे आणू, तुझ्याकडे. आई, मिनू मला विसरली नसेल ना? ना बेटा. अगं अशी कशी विसरेल? आई, आज एक माणूस खुश होणार आहे. कोण? ए विनी, कळलंय मला सगळं. वाईट फक्त वाटतंय. मला नाही सांगावं असं वाटत तुम्हाला. आईच काय ती जवळची. आई, काय सांगितलंयस तू? मी नाही ग बाई. आई, अगं ती कीर्ती गेली. ए विनी, म्हणजे नक्की काहीतरी आहे आणि तुम्ही दोघी मला सांगत नाही आहात. नाही ग. ए सांग ना, तुला त्या दोघांपैकी कोण आवडतो? अगं मीच अजून काही ठरवलेलं नाही. तुला काय सांगणार? नाही, पण तुला त्या दोघांपैकी नेमकं कोणी विचारलंय? दीदी, अगं लग्नाशिवाय काही नुसतीच मैत्री असू शकत नाही. अच्छा अच्छा, म्हणजे नुसतीच मैत्री आहे का तुमची? बरं झालं सांगितलंस. आता प्रकाशला सांगायला बरं की विनीला तुझ्यात इंटरेस्ट नाही. काही काय, त्याने तर मला आधीच विचारलं. दीदी, अगो असं नाही आहे ग. पण बरं झाला तू प्रकाशचाच विचार करतेस. प्रकाश खूप मॅच्युअर आहे. विरेनेही चांगला आहे तसा, इनोसेंट आहे. पण प्रकाश खूप रिलायबल वाटतो. तो फक्त हुशारच नाही तर जाणकार आहे, जाणकार. आणि म्हणूनच तू तुला चांगला जाणून घेईल असं वाटतं मला. पण दीदी, मी अजून त्याला हो म्हणून सांगितलं नाहीये. मग सांग ना आज. तुला एक विचारू? विचार. आतापर्यंत 2 पुरुष आणि 1 स्त्री असे एकत्र राहिल्याचं उदाहरण आहे? आहे ना, महाभारतात. परत कधी घडू शकणार नाही. घडेल की, पण मातृ
4 बायकांबरोबर राहू शकतो, पण स्त्रीला तो नैतिक अधिकार नाही. पण त्या तिघांमध्ये वर्चस्वाची भावना नसेलच तर? नसेल तर ती लग्नानंतर येईल. पण ते तसे नसतीलच तर? तसे नसेल तर काही जगावेगळे असणार आहेत. आणि ते तू मध्येच का काढलंय? सहज. सहज? दीदी, मी विचार करते काही मी, वीरेन आणि प्रकाश आम्ही तिघेही एकत्र राहणार. काय? एकत्र राहणार? हो, कारण ते दोघेही मला सारखेच आवडतात आणि त्या दोघांना मी. अगं असं वेड्यासारखं बडबडू नकोस. आई, अगं काय बोलते बघ ही वेडी. तूच समजाव तिला. मी प्रयत्न करून थकले. अगं हॅपी बर्थडे वीरेन. थँक्यू सो मच. द्या, द्या. आता तुझे ते 2 मित्र येणार आहेत की नाही? अरे नाही तर मी आपला नेहमीप्रमाणे बायकांमध्ये पुरुष लांबवणार. चल तुझं आपलं काहीतरी. येणार आहेत, सगळे येणार आहेत. आज आबाई यायचे म्हणजे तुमची बऱ्यापैकी मेजॉरिटी. मिनी, अगं परवा वीरेन भेटला होता डेक्कनला. हो, मी हॉस्पिटलला जात होती ना, तर मला गाडीत बसून घेऊन गेला. काय गोड आणि डिसेंट वागतो ग. आणि त्याने काय जाताना त्याची शोरूमही दाखवली. मला आयडिया नव्हती हा त्याची एवढी मोठी शोरूम असेल म्हणून. अरे बिझनेस आहे बाई, शोरूम तर पॉट ठेवायचं लागतं ना. मिनी, आणि गंमत सांगू काय? काय सारखी स्तुती चालली होती तुझी. क्या बात आहे नाही, चुपके चुपके. तो मुलगा म्हणजे ना सोनं आहे, नुसतं सोनं. मला तरी बुवा तो मेवणा म्हणून निश्चितच आवडेल. काही काय अजून कशात काय नाही. अगं त्याला काय वेळ लागतोय? तुला एक सांगते मी, तो प्रकाश आहे ना, हुशार वगैरे असेल, पण नुसती हुशारी कुटुंब चालवू शकत नाही. तुला अरे भाऊजी काय म्हणता? हॅलो श्रीकांत भाऊजी. हॅलो. अरे बरं आला बाबा, तुम्ही दोघं जण आलात. नाही तर मी आपला नेहमीप्रमाणे बायकांमध्ये पुरुष लांबवणार. काय म्हणताय दोघे? आणि दिदी अजून कॉलेजातच आहे? विद्या, काय म्हणताय? काय झालं दिदी पुढे केसचं? केस कुठं झालीये? 22 तारीख मिळाली. वाव, म्हणजे आता धमाल आहे. दीदी, हा? तुझा निर्णय खरंच झालाय का? म्हणजे मला वाटतं की तू पुन्हा एकदा विचार करायला हवास. यू शुड गिव्ह हिम ॲटलीस्ट 1 चान्स. what do you mean? And chance for what? इट कॅन बी अन ॲक्सिडेंट दीदी. Viren, I can't understand how it can be an accident. Accident हा अनावधानाने होत असतो, तर शरीर संबंधही चुकून घडलेली चूक असूच शकत नाही. फक्त शरीर सुखासाठी केलेला तो एक आरंभ आणि निश्चित शेवट असलेला व्यवहार असतो. व्यवहार. करेक्ट. माझंही हेच म्हणणं आहे. नाही विद्या, मला असं वाटतं की तू आशिषची बाजू समजून घ्यायला हवी. अगं बाई, शरीर संबंध हे प्लांट क्राईम्स असतात आणि आपण त्याचा प्रतिकार हा केलाच पाहिजे. हॅलो, होय, मी वीरेन बोलतो. आबांचा फोन आहे. हॅलो, हा आबा बोला. विनी आहे ना? एक मिनिट देतो तिला. विनी, आबांचा फोन. हॅलो, हा बा विनी बोलते. थँक्यू. हो. हा? काय हे आबा? अहो आम्ही तुमची वाट पाहत होतो ना. कळलं. अहो पण मी म्हणाले का तुम्ही आजारी नसाल म्हणून? पण नेमके माझ्या वाढदिवसाच्याच दिवशी आजारी पडलात ना आबा. अहो मला माझ्या मित्रांची ओळख करून द्यायची होती. हो द्या. थँक्यू मंगला मावशी. कशी आहेस? नाही का कुणी नाही, माझे मित्र विद्यादिदी, वैजू आणि श्रीकांत भाऊ. हो 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 दे ना. थँक्यू संजय. काय म्हणतो कॉलेज? काय म्हणतंय? हो हो मजा. हो दे ना. हा बा. हो मग आता रेस्ट घ्या. देते दीदीला. दीदी
हॅलो नाही विद्या नाही मी बोलतीये. नाही नाही मला माहितीये तुझी तब्येत नेमकी कधी बिघडते ती. आता काय मुलीच्या वाढदिवसाला यायची सुद्धा तुला भीती वाटायला लागली. तरी नाराज केलंस ना विनीला. आज साडी नेसलीये तू येणार म्हणून. हो हो बाकी सगळं ठीक आहे. हो हो विद्याची केस 22 तारखेला. हो वैजूची तब्येतही एकदम छान आहे. श्रीकांतला चांगली नोकरी पण लागली. नाही 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 तू अजिबात येऊ नकोस. काही बिघडत नाही तू नाही आलास म्हणून. इथं मित्र जमले विनीचे. हो अरे फार समंजस आणि छाणी मुलं आहेत ती. त्यांचाच आधार आहे आम्हाला. हो हो तेच जवळचे वाटतात आम्हाला. नको नको तू नको येऊस. तू घरीच बस. एखादी उबदार शाल गुंडाळून घे स्वतः भोवती आणि बस घरीच. आई आई जाऊ दे ना. तू कशाला स्वतःला त्रास करून घेतेस? अगं कधी दुःखाच्या वेळी नाही बोलावलं मी याला. पण आज आनंदाच्या वेळी तरी याने येऊ नये का? आई तूच जर अशी अपसेट झालीस तर जाऊ दे. चल बाहेर सगळे जमले. चल आई. हो पैसे. हो. सॉरी हा सॉरी. विरस झाला ना तुमच्या सगळ्यांचा. नाही साहेब अजिबात नाही. आई आता मला माझी नोकरी एकदम झकास चालली आहे. मी इकडे इकडे बघतच नाही काय झालं ताई. आपल्याला काय करायचं? जावई म्हणजे लहान बाळ आहे बाळ. आई तुम्ही काही करायचं नाही. अरे आम्ही सगळे आहोत ना. क्यों विरन? Yes, आणि विनी आबा नहीं आए तो क्या हुआ? हम लोग है ना. चलो चला म्यूजिक. म्युझिक स्टार्ट. चल बाई आपण जाऊ. हे तुला बस. हे चल 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 आण लवकर. हळू हळू काय नाही. अरे बोला ना. बोला ना तुम्हाला काय वाटतंय ते. माझं मत मी तुमच्या समोर मांडलंय. मुद्दाम तुमच्या दोघांना एकत्र सांगितलं. मी कुणावरही बळजबरी करत नाहीये. मी तुम्हाला फक्त तुमचं मत विचारते. It is not like that, Vinny. It's strange. At least for me. To be frank, मला प्रचंड काहीतरी गिल्टीच वाटतं. प्रकाशच्या मनात तुझ्याविषयी असताना आणि तू त्यालाही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला असताना मी तुला विचारावं म्हणजे मी उगाच लुडबुड केल्यासारखे वाटते का? प्रश्न कुणीही लुडबुड करण्याचा नाहीये. तुला तर मुळीच गिल्टी वगैरे वाटून घ्यायची गरज नाही. गिल्टी वाटलं तर ते फक्त विनीला वाटायला हवं की एकाच वेळी ते आपल्या दोघांबरोबरही सारखीच जवळ ठेवत होती. प्रकाश, मी हे सांगण्यासाठी योग्य संधी बघत होते. आता मी आणि वीरेन आम्ही जिवलग मित्र आहोत ती. तू आमच्या दोघांचीही चांगली मैत्रीण आहे.
आपण तिघं नाटक सिनेमा पार्टी सगळीकडे एकत्र जातो हेही ठीक, पण म्हणून आपण तिघांनी असं एकत्र करणं कसं शक्य आहे? तू लोकांचा, तुझ्या आणि आमच्या आई वडिलांचा काही विचार केलास? तुम्हाला काय वाटतंय? मी जरा स्पष्टच बोलू का विनी? जरा नाही, पूर्ण स्पष्ट बोल. वीरेनला वाईट वाटणार नसेल तर? प्रकाश, माझी काहीही ऐकण्याची पूर्ण तयारी आहे आणि आपल्यामध्ये गैरसमज होतील की आपली मैत्री कच्ची नाहीये. विनी, तुला आठवतं ना मागे आपण हैवतन नाटकावर बरंच बोललो होतो? त्या नाटकातल्या पद्मिनीप्रमाणे तुझी अवस्था झाली. हो, पण मला त्यात काहीच अपराधी वाटत नाहीये. तू फक्त आधुनिक काळातली पद्मिनी आहेस, व्यवहारिक आणि प्रॅक्टिकल वुमन. तुझा मानसिक संघर्ष हा शरीर आणि बुद्धीसाठी नाहीये. तुला एकाच वेळी बौद्धिक आनंद देणारा प्रकाशही हवाय आणि भौतिक सुख देणारा वीरेनही. वीरेन, अरे हल्ली आजकालच्या मुली प्रेम करतात ते मोठं घर आणि पॉश गाडी आहे की नाही याची खात्री करून घेऊनच. मुंबईला त्या सेंट्रल लाईनला वैतागलेली मुलगी बरोबर वेस्टर्न लाईनवरच्या मुलाच्या प्रेमात तुमची काहीच तोडण्याची तयारी नाही. विनी, हे आता वीरेनच्या भौतिक सुखावर माझ्या बौद्धिक आनंदाचा कलम तुला नाही करता येणार. वीरेनच्या धडावर माझं मुंडकं? नो सॉरी, तुला आमच्यापैकी फक्त एकालाच निवडण्याचा धोका पत्करावा लागेल. फक्त एकालाच. प्रकाश, एवढंच ओळखलंस तुम्हाला? नाही, अजून बरंचसं ओळखले ते आधी बोलू दे. वीरेन, मी म्हणतोय ते तुलाही पटतंय का बघ. यांच्या घरी आईचं दुःख टाळण्यासाठी दीदीनं घटस्फोटाचा निर्णय घेणं, घटस्फोटीत मोठ्या बहिणीची तडफड बघून वैजूनं घटस्फोट न घ्यायचं ठरवणं आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर विनी समोर दोन पर्यायांपैकी लग्न कुणाशी करावं हा एकाच उभा राहिलेला प्रश्न. मला वाटतं म्हणून विनीने आपल्या दोघांबरोबरही राहण्याचा एकमेव सुरक्षित मार्ग स्वीकारलाय. प्रकाश, पण एकाला आलेला अनुभव हा दुसऱ्याला येईलच कशावरून? वा वा प्रकाश,